राज्य पाठ्यपुस्तक मंडळानं 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित केलेल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात तत्कालीन पंतप्रधानांबाबत बदनामीकारक मजकूर छापल्याचा आरोप होतोय। 80च्या दशकात झालेल्या बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणात राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते। त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आलाय। हा वादग्रस्त मजकूर वगळण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। हा वादग्रस्त मजकूर विनाविलंब वगळण्याची मागणी करत या चुकीसाठी राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या वादग्रस्त मजकुराबद्दल शिक्षण विभागाचे उपसंचालक अनिल पारधी यांना विचारलं असता आपल्याला याबद्दल काहीही माहिती नसल्याचं ते म्हणाले। पाठ्यपुस्तक छापण्याची जबाबदारी बालभारती संस्थेची असल्याचं सांगत त्यांनी यावर बोलण्याचं टाळलंय। राज्यातल्या अल्प उत्पन्न गटातल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते। इंजिनियर, मेडिकल अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 1997-98 पासून केंद्र सरकारतर्फे ही शिष्यवृत्ती दिली जाते। मात्र राज्य सरकारनं ही शिष्यवृत्ती योजना 2005-06 पासून लागू केली। त्यातही केवळ 50% शिष्यवृत्तीची रक्कम राज्य सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांना दिली जात होती। केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या या शिष्यवृत्तीवर राज्यातील लाखो ओबीसी विद्यार्थी शिक्षण घेत असतात। मात्र गेल्या 2 वर्षांपासून केंद्र सरकारनं या ओबीसी शिष्यवृत्तीच्या रकमेत अचानक मोठी कपात केली आहे। ही रक्कम 500 कोटींवरून थेट 54 कोटींपर्यंत खाली आणण्यात आली आहे। एक वेळ देश सोडेन पण वंदे मातरम म्हणणार नाही असं वादग्रस्त विधान करून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी नवा वाद उकरून काढलाय। तर शिवसेनेनंही या दोघांना सडेतोड उत्तर देत वंदे मातरम म्हणायचं असेल तर पाकिस्तानात जा अशा शब्दात सुनावलंय। त्यामुळे हा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाजपा आमदार राज पुरोहित राज्यातल्या शाळा कॉलेजेसमध्ये वंदे मातरम म्हणणं सक्तीची करण्याची त्यांनी विनंती केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली आहे। तसंच वेळ आली तर सभागृहातही मुद्दा उपस्थित करण्याची तयारी पुरोहित यांनी दर्शवली आहे। त्यावर आझमी आणि पठाण यांनी वादग्रस्त विधान केलंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज किचकट असल्याचा विरोधकांचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत फेटाळून लावलाय। कर्जमाफीचा अर्ज केवळ 2 पानांचा असून सुटसुटीत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। तसंच राज्यात 26,000 आपलं केंद्र सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेली असून तिथं जाऊनही शेतकऱ्यांना अर्ज भरता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच उद्यापासून कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी मोबाईल ॲपही लॉन्च करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। 2016 साली कर्जाचं पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीच्या योजनेत सहभागी करून घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। 26,000 आपले सरकार सेवा केंद्र आज याच्याकरता कार्यरत आहे आणि या केंद्रांवर दोन्ही सुविधा दिल्या। ऑनलाईनही भरता येतो किंवा ऑफलाईन जरी फॉर्म आणून दिला तरी देखील तो स्वीकारला जाईल। फक्त तो ऑफलाईन आम्ही ऑनलाईन करू आणि बायोमेट्रिक आणि आता याच्यासोबत त्याचा मोबाईल ॲप आम्ही उद्या परवा लॉन्च करतोय। त्या मोबाईल ॲपवर देखील साध्या आपल्या मोबाईलवर जसा आपण फॉर्म भरतो तसा फॉर्म भरून देता येईल। विश्वास पाटील, त्यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील आणि 2 विकासकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। विश्वास पाटील मुंबई उपनगराचे माजी जिल्हाधिकारी रामजी शाह आणि रमेश कनकिया या 2 विकासकांना मालाड येथील एका प्रकल्पात नियमबाह्य पद्धतीने मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश सत्र न्यायालयानं दिले आहेत। जोपू योजनेअंतर्गत घोटाळा झाल्याबद्दल लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण पुढे आलं। अभिनेता संजय दत्तला एकाच वेळी पॅरोल आणि फर्लो अर्ज केल्यानंतर त्याला एकाच वेळी दोन्ही अर्ज मंजूर कसे काय करण्यात आले असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय। संजय दत्त येरवडा तुरुंगात शरण आल्यानंतर 2 महिन्यातच त्याचं वर्तन चांगलं होतंय, कसं काय कळलं? हे कळण्याचे निकष तरी काय होते हे आम्हाला तरी कळू द्या असं न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलंय। या गोष्टींचा खुलासा राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत। दत्तने कोणत्या तारखेला पॅरोल आणि फर्लोवरती जायला पाहिजे आणि पुन्हा परत त्यांनी हजर व्हायला पाहिजे होतं। तसंच या संदर्भात एक ॲफिडेविट मागच्या वर्षी दाखल झालं होतं
याचा दोघांचं टॅली करून ताळमेळ घेऊन कोर्टाने असं ऑब्झर्व केलं की संजय दत्तने एकाच तारखेला पॅरोल आणि फर्लोसाठी अप्लाय केलं आणि दोन्ही त्याचे ॲप्लिकेशन एकाच वेळी कन्सिडर झाले ते. ह्याचं जे गुड कॉन्डक्ट म्हणजे चांगली वागणूक जी आहे, चांगली वर्तणूक, हे कशाच्या आधारे तुम्ही ठरवलं हे मागच्या वेळेस कोर्टाने ऑब्झर्व केलं. तर आज पुन्हा या संदर्भात कोर्टाने या फक्त मुद्द्यावरती सरकारला शपथपत्र दाखल करायला सांगितले आहेत. तुम्ही कशाच्या आधारे याची वर्तणूक चांगली ठरवली. तसंच याने पॅरोल आणि फर्लोसाठी जे ॲप्लिकेशन दाखल केले त्याच्याबाबत स्पष्टीकरण मागितलेलं आहे आणि पुढच्या तारखेपर्यंत ते स्पष्टीकरण एजंटना सांगितले दाखल करायला सांगितलं आहे. घाटकोपरमधल्या सिद्धिसाई इमारत दुर्घटनेप्रकरणी आरोपी सुनील शितपच्या आर्किटेक्टलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शितपच्या नर्सिंग होममध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात इमारतीच्या मूळ ढाच्याला धक्का लागला, त्यामुळेच इमारत जमीनदोस्त झाली असा आरोप आहे. नूतनीकरणाच्या कामासाठी नेमलेल्या आर्किटेक्टला ताब्यात घेण्यात आलंय. पुण्यातील 219 वाडे अति धोकादायक असल्याचं समोर आलंय. अनेक वर्ष जुने असलेले हे वाडे मोडकळीस आले आहेत. महापालिकेनं अशा धोकादायक वाड्यांचे 3 भाग केलेत. यात अति धोकादायक प्रकारात 219 वाडे आहेत. त्यात जवळपास 5000 लोक राहतात असं महापालिकेचं म्हणणं आहे. अति धोकादायक असल्यानं हे वाडे खाली करणं गरजेचं आहे, पण महापालिकेला अजून काही ते जमलेलं नाही. घाटकोपरच्या घटना ताजी आहे. तसा प्रकार या वाड्यांच्या बाबतीत होऊ नये यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत, पण वाडा खाली करताना मालक आणि भाडेकरू सहकार्य करत नसल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार शहराला लागून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या चोथ्याची वाडी पाड्याभोवती राहत्या घरात लांबच लांब तडा गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या पाड्यातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या चोथ्याची वाडीमध्ये माळींची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना सतावते आहे. या घरातील नागरिकांनी आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरात राहण्यास सुरुवात केली आहे. तहसीलदार येथील आपत्कालीन व्यवस्था आणि तलाठी यांनी या घटनेचा पंचनामा करून जव्हार तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला आहे. तसंच चोथ्याची वाडीमध्ये कशामुळे हा तडा गेलाय याचाही पंचनामा करून वरिष्ठ तज्ज्ञांकडे पाठवल्याचं सांगितलंय. कोल्हापुरातील अंबाबाई भक्त मंडळाचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंविरोधात आक्रमक झालेत. महालक्ष्मी मंदिराबाबत सभागृहात दिशाभूल केल्याचा आरोप भक्त मंडळानं केलाय. पुजाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी विनोद तावडेंनी खोटी माहिती दिल्याचा आरोपही मंडळानं केलाय. तावडेंनी माफी मागावी आणि मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली. तावडे कोल्हापुरात आले तर त्यांचं बंद पुकारून स्वागत केलं जाईल असा इशाराही अंबाबाई भक्त मंडळानं दिलाय. बारामतीहून मांढरदेवी गडावर आलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा झाली. मात्र ही विषबाधा करणीच्या प्रकारातून झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येते. बारामतीच्या भोंदूबाबांना प्रसादरूपी औषध मांढरदेवीचं दर्शन घेतल्यानंतर प्यायल्यानं त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर कुटुंबातील स्वप्नील चव्हाण या युवकाचा उपचाराआधीच वाटेतच मृत्यू झाला. तर 4 जण गंभीर अवस्थेत आहेत. त्यांच्यावर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व प्रकरणाचा तपास वाईचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ करत आहेत. तृप्ती विष्णू चव्हाण, प्रतीक्षा चव्हाण, सविता विष्णू चव्हाण, मुक्ताबाई नारायण चव्हाण आणि भीमसेन जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. साताऱ्यात आटपाडी पुणे एसटीचा अपघात झाला. दहिवडीकडून पुण्याला जात असताना माणगंगा नदीत पुलावरून 20 फूट खोल नदीपात्रात पडली. या अपघातात जखमी झालेले 2 जण अत्यवस्थ आहेत. जखमींना तातडीनं दहिवडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. इतर सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या बसमध्ये साधारण 15 ते 20 प्रवासी होते. चिंतामणी कंपनीच्या ट्रॅव्हल्सला जालन्याजवळ अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅव्हल्स डिवायडरला धडकून उलटली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर 6 प्रवासी गंभीर जखमी, 14 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जालना शहराजवळील नागेवाडी भागात सकाळी 5 वाजता ही घटना घडली. जखमींवर जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तामिळनाडू राज्यातील एका 10 जणांच्या टोळीनं मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हातचलाखी करत एटीएमचे तब्बल 85 लाख लुटले. मात्र सीसीटीव्हीत कॅमेरा बंद झालेले आरोपी थेट शिर्डीत जेरबंद झाले. 3 राज्याच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही चालबाज टोळी पकडली आहे. बँकेचे एटीएममध्ये पैसे भरत असताना गाडी व्हॅन चालकाचं लक्ष विचलित करून रक्कम ते लंपास करायचे. भोपाळ हरिद्वार येथील एटीएमची कॅश व्हॅनमधून तब्बल 85 लाख रुपये चलाकीनं चोरून शिर्डी गाठणाऱ्या 10 जणांच्या टोळीतील 7 आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले. 3 जण मात्र फरार झालेत. विशेष म्हणजे ही टोळी तामिळनाडू राज्यातील असून टोळीतील आरोपींची ओळख पटली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मोबाईल लोकेशनवरून ट्रेस झाल्यानं छत्तीसगड आणि मध्य प्रदेश पोलिसांनी या आरोपीच्या मागावर शिर्डीत पोहोचून त्यांनी ही कारवाई केली.
परभणी जिल्ह्यात आणि मराठवाड्यात दुचाकी चोरांच्या काही टोळ्या सक्रिय झाल्या असून या टोळ्या दुचाकी चोरून त्या दुचाकींना मॉडिफाय करून विकत असल्याचं उघड झालं। या दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील 3 जणांना जिंतूर पोलिसांनी गजाआड केले। त्यांच्याकडून 13 दुचाकींसह 2 तलवारी, बंदूक आणि 3 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। टोळीचा म्होरक्या अद्याप फरार असल्यानं जिंतूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत। स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात शौचालयाचं काम सुरू आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना शौचालय उभारण्यासाठी शासन 12,000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे। पण परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यावर 12,000 रुपये जमा न करता कंत्राटदार आणि दुकानदारांच्या खात्यावर कोट्यवधी रुपये वर्ग केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय। तसंच एका वर्षापासून ज्या लाभार्थ्यांनी जवळचे पैसे खर्च करून शौचालय उभारले त्या 13,000 लाभार्थ्यांचे पैसे त्वरित 4 दिवसात देण्यात यावेत अशी मागणीही केली आहे। तसंच गुत्तेदारामार्फत उभारल्या जात असलेल्या शौचालयाच्या कामाची गुणवत्ता तपासण्यात यावी अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत। मागण्या पूर्ण न झाल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला परभणी शहरात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे। खासदार उदयनराजे यांच्यावर केलेल्या खंडणीचा खोटा गुन्हा तसंच प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू नाशिक येथील आयुक्तांनी सरकारी कामात अडथळा आणला याच्या निषेधार्थ शासन पुतळ्याचं दहन करून शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील पानेगाव इथं शिवाजी महाराज चौकात शिवप्रहार संघटना तसंच शेतकरी क्रांतिकारी पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। लातूर शहरातील शिवाजी चौकात महिला वाहतूक पोलीस पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। एमुळे असं या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। ही कर्मचारी शिवाजी चौकात आपली ड्युटी करत असताना या पांढऱ्या शर्ट घातलेल्या व्यक्तीकडून पैसे घेऊन लगेच आपल्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। याविषयी लातूरचे वाहतूक पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्याकडून आम्ही माहिती घेतली असता वाहतूक नियम तोडल्याप्रकरणी कारवाई केल्यानंतर 50 रुपये घेत असल्याची सारवासारव त्यांनी केली। प्रत्यक्षात व्हिडिओत ना पावती दिसते ना पावती पुस्तक, पण तरी देखील पावती फाडून 50 रुपये घेत असल्याचा दावा वाहतूक पोलीस निरीक्षक करतात। दरम्यान अशा पद्धतीनं खुलेआम पोलीस पैसे घेत असतील तर अशा पोलिसांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अंकुश कसा लावणार हा मोठा प्रश्न आहे। कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा विळखा वाढत चाललाय। जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लूच्या 19 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत तब्बल 8 रुग्णांचा स्वाईन फ्लूची लागण झाल्यानं मृत्यू झालाय। जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात 151 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यामध्ये 65 रुग्ण स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आढळून आले होते। चे पेशंट्स थोडेसे वाढलेले आहेत CPR हॉस्पिटलमध्ये। आजच्या घडीला आमच्याकडे जर 8 पेशंट्स आहेत स्वाईन फ्लूचे, त्यातले 7 महिला आणि 1 पुरुष आहे। त्या 8 पैकी 3 लोकांचे पॉझिटिव्ह आलेले आहेत, म्हणजे स्वाईन फ्लूचे पेशंट आहेत आणि 5 संशयित आहेत, त्यांची रिपोर्ट अजून येणं बाकी आहे। तर एकंदरीतच CPRमध्ये जो आम्ही आता सेपरेट एक स्वाईन फ्लूचा वॉर्ड बनवला आहे, त्या वॉर्डमध्ये संख्या दिवसेंदिवस थोडीशी वाढत आहे। पुण्यामध्ये ट्रकनं धडक दिल्याने एका डॉक्टरचा मृत्यू झाला। डॉक्टर अनुराधा पंतुलवार असं त्यांचं नाव आहे। मुंडवा मगरपट्टा रस्त्यावर बुधवारी सकाळी हा अपघात झाला। अनुराधा ही भेकराईनगर हडपसर इथं राहत होती। ती मूळची नांदेडची रहिवासी आहे। हडपसरमधल्या महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात ती MDचं शिक्षण घेत होती। अनुराधा बुधवारी सकाळी मगरपट्टा सिटी इथल्या मैत्रिणीला भेटून मगरपट्टाच्या दिशेनं दुचाकीवरून कॉलेजला जात होती। मगरपट्टा सिटी मेन गेट चौकाकडून येत असताना पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकनं दुचाकीला जोरात धडक दिली। त्यात अनुराधाच्या डोक्याला गंभीर मार लागला। आजूबाजूला रहिवासी भाग नाही, त्यामुळे धडक दिलेला ट्रक पसार झाला। अनुराधा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं। पिंपरी ते स्वारगेट या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पिंपरी ते हॅरिस ब्रिज या 7 किलोमीटरच्या कामामुळे तब्बल 486 झाडांचा बळी जाणार आहे। मेट्रोची शहराला गरज असली तरी त्यामुळे झाडांच्या कत्तलीची आवश्यकता आहे का असा प्रश्न पर्यावरणवादी विचारतायत। जगप्रसिद्ध शिराळ्यात नागाच्या प्रतिमेचं पूजन करून पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी साजरी करण्यात आली। सांगली जिल्ह्यातल्या शिराळामध्ये शेकडो वर्ष जिवंत नागाची पूजा सुरू होती, मात्र 2002 पासून इथल्या नागपंचमीवर मर्यादा आल्या। हायकोर्टानं नागांना ताब्यात ठेवणं, त्यांची मिरवणूक काढणं यावर महाराष्ट्रात पूर्णपणे बंदी घातली आहे। कोर्टाच्या आदेशानंतर शिराळ्यात नागाच्या प्रतिमेचं पूजन करून नागपंचमी साजरी केली जाते, मात्र पूर्वीप्रमाणे जिवंत नागाची पूजा करण्यासाठी केंद्र सरकारनं कायदा करून नागपंचमीच्या दिवशी शिथिलता द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। अनेक लोकप्रतिनिधींनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं होतं, पण याबाबत अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे।
पुण्यातल्या भावे हायस्कूलमधल्या शिक्षकांनी आज शाळेत नागपंचमी साजरी केली। यावेळी सगळ्या शिक्षिका पारंपरिक वेशात आल्या होत्या। पारंपरिक खेळही यावेळी खेळण्यात आले। अवघा आयुष्य शिवचरित्राला वाहून घेतलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना अजूनही परिपूर्ण शिवचरित्र साकारण्याची आस आहे। तीच त्यांची शेवटची इच्छाही आहे। बाबासाहेब पुरंदरेंचा आज 95वा वाढदिवस। या निमित्तानं पुण्यातील अनेक मान्यवर तसंच बाबासाहेबांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसंच त्यांचे आशीर्वाद घेतले। बाबासाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती। या प्रसंगी बाबासाहेबांनी झी 24 तासकडे आपल्या भावना व्यक्त केल्या। माझ्या दृष्टीनं जास्तीत जास्त परिपूर्ण, आता ती माझी दृष्टी आहे, ती कधी पुरी असणार नाही, तरी पण परिपूर्ण माझ्या कल्पनेप्रमाणे असं शिवचरित्राचं प्रकाशन मी करावं याच्यामध्ये फार इच्छा आहे। मी त्याच्यामध्ये नकाशे असावेत, सूची असावी, त्यानंतर शकावल्या सगळं जे आवश्यक अभ्यासकांना ते त्यावेळी असावं असे करतो। भारतीय महिला क्रिकेट टीममधील रेल्वेच्या 10 क्रिकेटपटूंना रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी 13 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे। महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमला इंग्लंड करून फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता। या वर्ल्ड कपमध्ये रेल्वेच्या क्रिकेटपटूंनी शानदार कामगिरी केली होती। मिताली, हरमनप्रीत कौर आणि विकेटकीपर सुषमा वर्मा या रेल्वेच्या क्रिकेटपटू आहेत। भारताला फायनल गाठून देण्यात मोलाचा वाटा यांनी उचलला होता। वर्ल्ड कप खेळून मायदेशी परतल्यानंतर मिताली राजच्या टीमवर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होतोय। गॉल टेस्टमध्ये श्रीलंकन टीमची भारतीय बॉलर्सनी चांगलीच दाणादाण उडवून दिली आहे। श्रीलंकन टीमला दुसऱ्या दिवसाअखेर 5 विकेट्स गमावून 154 रन्सच करता आलेत। अँजेलो मॅथ्यूज 54 रन्सवर, परेरा 6 रन्सवर नॉट आऊट आहेत। भारताकडून मोहम्मद शमीने 2 तसंच उमेश यादव आणि आर अश्विनला 1 विकेट घेण्यात यश आलं। उपुल थरंगानं हाफ सेंचुरी झळकावली, मात्र थरंगा 64 रन्सवर आऊट झाला। दरम्यान टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये 600 रन्स केले। टेस्टच्या दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे आणि पदार्पणातच हार्दिक पंड्यानं हाफ सेंचुरी झळकावली आणि भारताला 600 रन्सचा टप्पा गाठून दिला। आता टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारतीय बॉलर्स श्रीलंकन टीमची इनिंग झटपट गुंडाळण्यासाठी प्रयत्नशील असतील। 4 वर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यावर आज नितीश कुमारांनी पुन्हा एकदा भाजपबरोबर सरकार स्थापन केलं आहे। आज सकाळी जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर बिहारचे भाजपचे नेते सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। नितीश कुमार यांनी काल संध्याकाळी लालू प्रसाद यादवांशी संबंध तोडले, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। भाजपनं संध्याकाळीच नितीश कुमारांना पाठिंबा जाहीर केला। रात्री उशिरा सत्ता स्थापनेचा दावा करून बिहारमध्ये आज सकाळी एनडीएची सत्ता आली। आता उद्या नितीश कुमारांचं नवं सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल। सरकारला 132 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सुशील मोदींनी आधीच केलेला आहे। त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक 122चं संख्याबळ नितीश कुमारांच्या सरकारकडे आहे हे निश्चित आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।